रवी सर, हा. 31 तारखेला तुमचा व्हिडिओ पाहिला. त्यामध्ये तुम्ही भाष्य केलं होतं की PMFM स्कीम आहे, ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड स्कीम आहे. तर अशा काही स्कीम डिस्कंटिन्यू झाले. आता किऑस झालाय, म्हणजे सर्वांमध्ये शेतकरी लोक किंवा अन्य फूड प्रोसेसर्स आहेत त्यामध्ये, किंवा काही या स्कीम चालू होतील किंवा बंद होतील किंवा नवीन स्वरूपात येतील किंवा अजून काही नवीन स्कीम येतील. तर काय अपडेट आहे? काय होतं की जो 5 इयर फायनान्शियल प्लॅन होता ॲग्रिकल्चरचा तो 26 ला संपला. भरपूर साऱ्या स्कीम होत्या, ते डिस्कंटिन्यू झाल्या. काही स्कीम नवीन व्हायच्या, ते आता त्याला वेळ लागेल थोडासा यायला. म्हणजे मेन ज्या 2 स्कीमसाठी आपण व्हिडिओ टाकला होता आणि ज्या 2 चालल्यात आता सध्या, भरपूर शेतकरी उद्योजक त्याच्यावरती डिपेंड आहेत. पहिली स्कीम आहे ती PMFME, प्राईम मिनिस्टर फार्मलायझेशनवरती एक जी स्कीम आहे. त्याच्यामध्ये आपण 35% प्रमाणे 10 लाख रुपयापर्यंत सबसिडी होती. चांगले प्रपोजल होतात. पुण्यासारख्या ठिकाणी एका वर्षामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 350-400 प्रकरणं वर्षाला होत आहेत. ती स्कीम डिस्कंटिन्यू होणार होती, परंतु 31 तारखेलाच त्याचा OM आला. 30 सप्टेंबरपर्यंत ती स्कीम चालू ठेवली. 30 सप्टेंबरपर्यंत स्कीमचा परफॉर्मन्स चेक करणार. बाकी परफॉर्मन्स व्यवस्थित असेल तर स्कीम ती पूर्ण वर्ष चालू ठेवणार. ऑलमोस्ट असं आहे महाराष्ट्र शासनाचं की पूर्ण वर्षभर ती स्कीम चालू ठेवते. त्यानंतर जे होतं ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड, AIF ची जी स्कीम होती, 3% इंटरेस्ट सबवेन्शन त्याच्यामध्ये भेटत होतं. त्या स्कीमचा 6 तारखेला OM आला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जी काही जुनी स्कीम होती ती 30 सप्टेंबरपर्यंत कंटिन्यू करा. 30 सप्टेंबरला जो काही डिसिजन असेल तो 30 सप्टेंबरला घेतील. मे बी त्या स्कीममध्ये असं वाटतं की वर्षभर ती स्कीम चालू राहील. त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने राज्यस्तरीय पशुधन एक योजना आणली, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना. राज्यस्तरीय योजना आहे. त्या योजनेमध्ये जे मोठे मोठे जे प्रपोजल आहेत, छोट्यामध्ये मी जास्त जात नाही. गोट अँड शीप फार्म आहे, 50 शेळी आणि मेंढी पालनाचा तो एक प्रोजेक्ट आहे. 6-7 लाखापर्यंत सबसिडी अपेक्षित आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर लेअर पोल्ट्री फार्म, जो आतापर्यंत अनटच होता सबसिडीसाठी, लेअर पोल्ट्री फार्मसाठी पण सबसिडी येते. 5,000 लेअर ज्या फार्मच्या हे आहेत, पोल्ट्रीच्या ज्या कोंबड्या आहेत त्यांच्यासाठी एक मोठी 15 लाखापर्यंत सबसिडी येऊ शकते त्याच्यामध्ये. तिसरं जे आहे फीड अँड फोडर डेव्हलपमेंटमध्ये हार्वेस्टर, भरपूर शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहेत, हार्वेस्टर आणि बेलर नाही आहेत. हार्वेस्टर आणि बेलरसाठी एक वेगळी स्कीम महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे याच्यामध्ये आणायच्या. त्याच्यामध्ये अगदी 12 ते 13 लाखापर्यंत सबसिडी येईल. या व्यतिरिक्त या तिन्ही स्कीमला इंटरेस्ट सबवेन्शनही मिळणार आहे महाराष्ट्र शासनाकडून. तर जेव्हा या स्कीम चालू होतील तेव्हा आपण इंडिपेंडंट एक व्हिडिओ बनवूयात. तात्पुरता आपण, जसं मी एक शॉर्टमध्ये सांगितलं, PMFME 30 सप्टेंबरपर्यंत आहे, त्याच्यानंतरही पुढे चालू राहील. AIF 30 सप्टेंबरपर्यंत चालू ठेवण्याची मान्यता मिळाली, त्यानंतरही चालू राहील. आणि बाकीच्या ज्या स्कीम आहेत पशु खात्याअंतर्गत, त्याही स्कीम हळूहळू येतील. त्या स्कीम आपण नंतर करूयात. धन्यवाद.